गुडगावमधील होतकरू टेनिस प्लेयर राधिकाचा मृत्यू हादरवणारा असला तरी तिच्या वडिलांच्या सांगण्यानुसार ही अतिशय पूर्वनियोजित हत्या होती। राधिकावर गोळ्या झाडण्यापूर्वी काय काय केलं याची कबुली तिच्या डॅडीने दिली आहे। हरियाणातील गुरुग्राममधील युवा होतकरू खेळाडू टेनिसपटू राधिका यादव हिच्या हत्येने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे। तिच्या हत्येस जबाबदार असलेले या प्रकरणातील आरोपी हेच राधिकाचे वडीलच असून त्यांनीच तिच्यावर गोळ्या झाडल्या। सुरुवातीला वडिलांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला हे खरंय, मात्र नंतर त्यांनी हत्येची कबुलीही दिली, परंतु ते वारंवार वेगवेगळी विधाने देत होते। त्यातच आता त्याने पोलिसांना एक नवीन गोष्ट सांगितली। मी राधिकाला मारण्याचा आधीच प्लॅन केला होता असं त्यांनी कबूल केलं। मुलीला मारण्याचं ठरल्यामुळेच मी माझ्या मुलाला बाहेर पाठवलं। जर तो घरी असता तर राधिका वाचली असती। माझी पत्नी आजारी होती म्हणून ती खोलीत आराम करत होती। मी स्वतः संपूर्ण प्लॅन बनवला असं राधिकाच्या वडिलांनी पोलिसांसमोर कबूल केलंय। पाकिस्तानने हे केलं आहे ते केलं आहे असे म्हटले जाते, पण तुम्ही मला असा एकही फोटो दाखवू शकाल का ज्यामध्ये असे दिसून येईल की या काळात भारताचे काही नुकसान झाले आहे? अगदी आमचा एक काच सुद्धा फुटला नाही। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी पहिल्यांदाच ऑपरेशन सिंदूरवर वक्तव्य केले। डोभाल यांनी सांगितले की ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सैन्याने अचूक स्ट्राईक केली। त्यामध्ये पाकिस्तानमध्ये 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले। आम्हाला कोण कुठे आहे हे माहित होते। अनेक परदेशी माध्यमांनी म्हटले आहे की पाकिस्तानने हे केले, पाकिस्तानने ते केले, पण मला असा एक फोटो दाखवा ज्यामध्ये भारताचे नुकसान दिसून येईल। अगदी आमची एक काच सुद्धा फुटली नाही। आम्ही कोणतीही चूक केलेली नाही। आम्ही अचूकच होतो। तुरुंगातून सुटताच त्याने गर्लफ्रेंडला एकटीला जंगलात बोलवलं। अनेक दिवसांनंतर भेटले, त्यानंतर दोघांनी असं काही केलं ज्यामुळे सगळे चक्रावले आहेत। प्रेमात कोण काय करेल काहीही सांगता येत नाही। सिनेमात एखादी लव्ह स्टोरी पहिल्यांदाच त्यावर चर्चा सुरू होते, पण आता तर खऱ्या आयुष्यात असं काही घडतंय ज्यावर तुमचा विश्वास देखील बसणार नाही। उत्तर प्रदेशातील सहानपूरमध्ये रोमिओ ज्युलियट ही रांझा आणि सोनी महिवाल यांच्यासारखीच एक प्रेम कथा समोर आली आहे। कुटुंबातील सदस्यांनी प्रेमींना वेगळं करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण त्याचे फार वाईट परिणाम झाले। कुटुंबियांनी 2 प्रेम करणाऱ्या व्यक्तींना विभक्त करण्याचे अनेक प्रयत्न केले। एवढंच नाही तर यामुळे मुलाला तुरुंगवास देखील भोगावा लागला। पण जेव्हा तो जामिनीवर बाहेर आला तेव्हा असं काही घडलं ज्यामुळे 2 घरात शोकाकळा पसरली आहे। खरं तर दोघांनीही विष प्राशन करून स्वतःचं आयुष्य संपवलं। संबंधित धक्कादायक घटना नानवटा येथील हुसेनपूर गावात घडली। येथील जंगलातील उसाच्या शेतात एका तरुणाचे आणि एका तरुणीचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यामुळे खळबळ उडाली। दोन्ही मृतदेहांजवळ सल्फाचे पॅकेटही आढळून आले। तरुणाची ओळख हुसेनपूर येथील रहिवासी रत्नसिंह अशी झाली असून त्याचं वय जवळपास 26 वर्ष असल्याचं कळत आहे, तर तरुणीचं नाव नीलम असून तिचं वय 20 वर्ष असल्याचं कळत आहे। घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। स्वतःच्या मावशीच्या घरात गुपचूप घुसून तिच्या अंगावरील दागिने हिसकावून तिच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शितफीने गुजरातमधून अटक केली। तरबेज उर्फ पप्पू बिस्मिल्ला खान पठाण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून गुजरातमध्ये विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर 7 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। आरोपी तबरेजची मावशी नूरजहां मुनाफ खान या विक्रोळी पार्क साईटला राहतात। काही वर्षांपूर्वी तबरेजचा सांभाळ त्याच्या मावशीने केला। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तबरेजला सुधारण्याचा, त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्याच्या मावशीने खूप प्रयत्न केले, मात्र तो सुधारतच नसल्याने त्याला त्यांनी दूर केलं। मात्र या काळात तो अट्टल गुन्हेगार बनला। गुजरातमध्ये त्याने अनेक गंभीर गुन्हे केले, मात्र अचानक तबरेज हा त्याच्या मावशीच्या घरी तोंडावर मास्क लावून हातात ग्लोव्ज घालून आला। यावेळी त्याने घरात एकट्या असलेल्या नूरजहां यांच्या अंगावरील दागिने तो हिसकावू लागला। नूरजहां यांनी त्याला ओळखले। तुला हवे ते घे पण मला मारू नको असे त्या सांगत असताना तबरेजने त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले। त्यांना रक्ताच्या थारोळ्यात ढकलून तिथून पळ काढला आणि ट्रेनने गुजरात गाठले। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पार्क साइट पोलिसांनी 4 पथके नेमून 250 सीसीटीव्हीच्या सहाय्याने गुजरातमधून या आरोपीला अटक केली। बेसिकली मामला है कि जो आरोपी है वो जो विक्टिम है उसकी मौसी का लड़का है और उसने
नशे के लिए उसके घर में जो जेवरात है तो चोरी करने के लिए वो गया था। तो 1.5 लाख का जो सोने का पूरे मतलब जो भी ज्वेलरी है उसने वो लंपास करने के लिए ट्राई किया। और उसको ऐसा मतलब उसने मास्क पहना हुआ था, ग्लोव्स पहने हुए थे, उसको ऐसे लगा कि वो आइडेंटिफाई नहीं करेगी, लेकिन उसने आइडेंटिफाई किया कि वो वही अपना ही मतलब पप्पू है। तो उसने वैसे बोला कि पप्पू तुझे जो कुछ चाहिए मैं दे दूंगी, लेकिन मुझे मार मत। लेकिन उसने कुछ उस पर मतलब एहसान नहीं किया, रहम नहीं किया, और उसने बहुत उसे मारा पीटा उसको जो हाथ पे इंजरी किया, गले पे इंजरी किया, और उसे ऐसा लगा कि वो अभी मर गई है, तो उसी हालत में छोड़ के वो निकल गया। इस मामले में उसको कहाँ से आपने गिरफ्तार किया है और पूरा ज्वेलरी रिकवर हुआ है, क्या कहेंगे? उस मामले में हमें जो CDR है और बाकी जो भी हमें जो टेक्निकल एविडेंस है और गोपनीय जो बातमीदार है उसकी तरफ से हमें लोकेशन मिला कि वो गुजरात में मेहसाना में है। तो उस बेसिस पे हमने टीम भेजा और उसको उधर से अरेस्ट किया। अभी क्या है, कुछ रिकवरी मैडम हुई है उसमें जो है उसने जो भी लिया था वो सब हमें मिल गया, मतलब उसने बेचा नहीं था, तो हमें 100% रिकवरी मिल गई उसमें। मैम उसमें कुछ उसका कुछ क्रिमिनल बैकग्राउंड है क्या आगे के लिए कुछ पहले से? उसका सूरत में 7 पुलिस स्टेशन में गुना दाखिल है। उसमें जबरी चोरी, चेन स्नैचिंग, ये सब गुने उस पर ऑलरेडी दाखिल है। और एक सूरत के और एक केस में वो वांटेड आरोपी है। ठाणे बेलापूर महामार्गावर घनसोलीजवळ ठाणेच्या दिशेने जात असलेल्या एका कंटेनर अनियंत्रित होऊन रस्त्यावरच उलटला। या अपघातामुळे घनसोली जिओ पॉइंट पासून ते कोपरखरणा डीमार्ट पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। या अपघाताची माहिती मिळताच नवी मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले। त्यांनी कंटेनर हलवण्यासाठी क्रेनचा वापर सुरू केला व ते एका बाजूला करून त्याच्यात यशस्वी झाले। वर्धा जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड आणि शेती पिकांचेही नुकसान झाले। त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री पंकज भोयर यांनी पवनार येथे आले। त्यांनी नुकसानीची माहिती घेऊन शासनाकडून नुकसानीचा लवकरात लवकर मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। साधारणतः संपूर्ण विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि मोठ्या प्रमाणात अनेक भागामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे। वर्धा जिल्ह्यामधले देखील आठी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी आढावा घेतला असता असं लक्षात आलं की काही भागात शेतीचं नुकसान झालेलं आहे। आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पवनार ह्या गावात भेट दिली। त्या ठिकाणी काही घरांची पडझड झालेली होती, त्याची पाहणी करण्याकरता या ठिकाणी आलो आणि ह्या जिल्ह्यामध्ये जेवढेही घरांची पडझड झाली किंवा जे काही नुकसान झालं त्याचा मोबदला शासनाकडून कसा लवकरात लवकर प्राप्त करून त्यांना देता येईल याचा प्रयत्न करणार आहे। सध्या पावसाळा सुरू झाल्याने हवामान आणखीन गारठले असून उसाचा रस विकणाऱ्या रसवंती केंद्रांनी आपली दुकाने बंद केली। थंड पेयांच्या दुकानातही आता वर्दळ नाही, त्यामुळे लिंबाचे सेवन मोठ्या प्रमाणावर कमी झाले आणि परिणामी नागरिक लिंबू खरेदी करत नाहीत। याचा थेट परिणाम म्हणजे मार्केटमध्ये लिंबूला कवडीमोल भाव मिळत आहे। लिंबू झाडावरून तोडण्यासाठी 10 ते 15 मजुरांची गरज असते, त्यामुळे मजुरी खर्चही मोठा असतो। शेतकरी लिंबू शेतातून तोडून ते धरणगाव, भुसावळ व लांबच्या बाजारपेठेत घेऊन जात आहेत। मात्र लिंबांचे दर इतके घसरले आहे की त्यातून मजुरीचा खर्चही निघत नाही। परिणामी लिंबू उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे। राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटातील आमदार रोहित पवार यांच्या विरोधात ईडीकडून महाराष्ट्र सरकार बँक घोटाळा प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले असून कन्नड साखर कारखान्याचा लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे। यासह लिलाव प्रक्रिया बेकायदेशीररित्या राबवल्याचाही आरोप होतोय। बारामती अँग्रो कंपनीच्या माध्यमातून घोटाळा केल्याचा आरोप केला जात असून यापूर्वी बारामती अँग्रोची 50 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली होती। दरम्यान रोहित पवार यांची याआधी ईडीकडून 2 वेळा चौकशी देखील करण्यात आली होती। तर हे पुरवणी आरोपपत्र रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ करणार असल्याचं मानलं जात आहे। हे प्रकरण महाराष्ट्र राज्य सरकार बँकेतील कथित 25,000 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे। या प्रकरणात विविध राजकीय नेते आणि बँक संचालक यांच्यावर अनियमितता आणि गैरव्यवहाराचे आरोप देखील आहेत।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्याजवळ गोळीबाराची घटना घडली असून या दोन कर्मचाऱ्यांचा आपापसातील झटापटी दरम्यान अचानक पिस्तूलमधून गोळी सुटली आणि ती थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात लागली। या गोळीबारात भरत घाटगे नावाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेनंतर गोळीबार करणारा दुसरा कर्मचारी घटनास्थळावरून फरार झाला। या संपूर्ण प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून सध्या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे। पंढरपूरहून अकोट आगाराची बस अकोल्यातील अकोटकडे येत होती। एसटी बसमधील चालक व वाहक दोन्ही दारूच्या नशेत होते। या प्रकारामुळे 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला। त्या दोघांना बीडमध्ये ताब्यात घेण्यात आले असून गाव तेथे एसटी हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यातील कानाकोपऱ्यात धावणारी लालपरी सर्वसामान्य प्रवाशांसाठी विश्वासार्ह प्रवास करण्याचे माध्यम आहे। परंतु पंढरपूरवरून निघालेल्या बसमधील धक्कादायक प्रकार समोर आला असून पंढरपूरमध्ये आषाढी वारीसाठी लाखोंच्या संख्येने वारकरी आले होते। त्यांना पुन्हा गावी नेण्यासाठी एसटी महामंडळाने जादा बसेस देखील सोडल्या, पण बसमधील चालक आणि वाहक दारूच्या नशेत असल्यामुळे त्या बसमध्ये महिला वारकरी, लहान मुले जास्त होते। हा प्रकार उघड झाल्यानंतर एसटी प्रशासन हादरले आहे। एसटी प्रशासनाने त्या दोघांना निलंबनाची प्रक्रिया सुरू केली आहे। खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताकई फाटा येथे दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या परराज्यातील 6 आरोपींना खोपोली पोलिसांनी जेरबंद केले आहे। या आरोपींनी जो मुद्देमाल चोरी केला होता तो 100% हस्तगत करण्यात खोपोली पोलिसांना यश आले। यातील 6 आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून या गुन्हेगारांकडून 3,20,500 रुपयांचा एकूण किमतीचा मुद्देमाल तसेच 4,90,000 रुपये किमतीची वाहने पोलिसांनी जप्त केली। खोपोली पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात आहे। त्या अनुषंगाने आपल्याकडे गुन्हा दाखल झाला होता आणि दाखल गुन्ह्याच्या याच्यामध्ये जे 3,20,000चा जो पॉलिकॅपची वायर होती ती वायर चोरीला गेली होती। सदरची बाब ही गंभीर स्वरूपाची होती आणि खोपोली पोलीस ठाण्याअंतर्गत बऱ्याच अशा औद्योगिक कंपन्या आहेत किंवा क्षेत्र आहेत, तिकडे त्यांच्या औद्योगिक मालाची सुरक्षित ठेवणे हे पोलिसांची जबाबदारी असल्याकारणे आम्ही सदरचा प्रकार गंभीर्याने घेऊ आमचे गुन्हे प्रकटीत पथकाचे जे अधिकारी आणि जे अंमलदार आहेत यांना आम्ही मार्गदर्शनपूर्वक सूचना दिल्या होत्या। तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती अंचल दलाल मॅडम यांनी सुद्धा व्यक्तिशः लक्ष घालून सदर चोरीस गेलेली जी मालमत्ता आहे ही पूर्णपणे हस्तगत करणे व जे चोरी करणारे इसम आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात मला आदेशित केले होते। त्या अनुषंगाने आम्ही सातत्याने पाठपुरावा करून CCTV फुटेज यांचं अवलोकन करून गुन्ह्यातील जे आरोपी यांना निष्पन्न केले होते। सदर चोरीच्या घटनेच्या वेळेस 4 चाकी गाडी वापरली गेली होती। त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास केला असता त्याच्यामध्ये एक रिक्षा आणि एक टाटा योद्धा गाडी वापरली होती। त्याचा आम्हाला तांत्रिक विश्लेषणामध्ये गाडीचे नंबर मिळाल्यानंतर आम्ही जे गुन्ह्यातले आरोपी आहेत त्यांच्या तांत्रिक विश्लेषण करून त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। हे सर्व आरोपी हे बघायला गेलं तर परप्रांतीय आहेत आणि ते सराईत आरोपी आहेत आणि त्यांच्यावरती विविध राज्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि अशा आरोपींना जे आम्हाला चॅलेंजिंग होतं अशा आरोपींपर्यंत पोहोचणं आमच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला ते कळालं त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी ही चोरीची गाडी होती। त्या अनुषंगाने मीरा भाईंदरमध्ये कासई पोलीस स्टेशन आहे तिकडचे एक गुन्हा आम्ही उघडकीस आणलेला आहे आणि आमचा जो मुद्देमाल आहे आम्ही 100% माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेश केल्याप्रमाणे 100% रिकव्हरी केलेली आहे। आणि